हॅलो. हॅलो. हा नमस्कार सर, मी सरकार मान्य देशी दारू दुकानामधून साक्षी बोलतेय. हा बोला ना मॅडम, मी किराणा नाही. बोला बोला, काय म्हणता? तुम्ही दारू प्यायला आता येऊ शकताय का? हा मॅडम, आता नाही यायला जमणार मला दारू प्यायला, काऊन की आता मी सर्किटला गवत उपटीतो बघा. आपली बायको मला आपटू मारी ना, लय अवघड आहे. मग तुम्हाला सांगतो मी, मला सर्किटला गवत उपटी नाही. मी उद्या बी नाही, मी 4-5 दिवसानंतर येईन दारू प्यायला. आता नाही जमणार मग यायला. हा ऍक्च्युली काय झालंय, तुमचा दारू पिण्याचा टायमिंग संपलेला आहे, त्यामुळे तुम्ही लवकर येऊन दारू पिलात तर बरं होईल. अहो मॅडम, गंज माझ्या दारू प्यायचा टायमिंग संपलेला आहे, पण संध्याकाळी आपली बायको मला टायमाला जेवायला देणार नाही. मग मी त्या टायमाला कुठं जाऊ? याच्यामुळे मला सर्किटला गवत उपटी नाही आधी. मॅडम, हा अहो तुमचं लयच अवघड झालं हो. ते नाही का मोबाईल मधलं हावचर संपले की लावा फोन टाका रिचार्ज, लावा फोन टाका रिचार्ज. दारूचं पण असं झालं की दारू प्यायला नाही आलं की लावा फोन, दारू प्यायला आले की नाही लावा फोन. हे काहीतरी नवीन अपडेट वगैरे आलं का? हो, आमच्यात हे नवीन अपडेट आलेलं आहे की सरकारकडूनच अपडेट आहे ही की कुठलाच आमचा ग्राहक हा बिना दारू पिता राहिला नाही पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यांना सगळ्या सुख सोयी व्यवस्थित टायमिंगवर पोहोचल्या पाहिजेत, म्हणून रिमाइंड करण्यासाठी तुम्हाला हा सर कॉल होता. मायला मॅडम, आता इथून पुढे आमच्या बेवड्याची लाईफ लय भारी झाली म्हणायची काही. अहो तुम्हाला सांगतो, आमच्या जर नाही लक्षात राहिलं, आम्ही कुठं दारू पिऊन पडलो, तुम्ही आम्हाला लावलाच फोन, या दारू प्यायला, आम्ही गेलो दारू प्यायला. अहो लय भारी जमलंय मॅडम. मी आमचं तुम्हाला सांगतो, आता जास्त ताण राहिलंच नाही. पहिलं बायको घराच्या बाहेर येऊन देत नव्हती, आता कोणाचा कॉल आले की सांगते, आम्ही चाललो बाहेर, आलोच एक पॅक मारून. अहो लय भारी सुद्धा काढी राव सरकार, नाही खरंच एक नंबर सुद्धा काढी. हो. काय अडचण नाही. ते आपल्या दारू पिण्याचा टायमिंग किती आहे? आपलं पहाटे 5 वाजल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत सुरू आहे. काही नंबर वगैरे लागतं का तिथं आल्यावर? काही गरज नाहीये, तुम्ही आल्यावरती मला एकदा फक्त कॉल करा. हा बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, मी लावतो मग तुम्हाला कॉल आल्यावर. ठीक आहे, बाय बाय सर. बाय बाय. हॅलो. हॅलो. हा नमस्कार सर, मी सरकार मान्य देशी दारू दुकानामधून साक्षी बोलतेय. हा बोला ना मॅडम, मी किराणा नाही. बोला बोला, काय म्हणता? तुम्ही दारू प्यायला आता येऊ शकताय का? हा मॅडम, आता नाही यायला जमणार मला दारू प्यायला, काऊन की आता मी सर्किटला गवत उपटीतो बघा. आपली बायको मला आपटू मारी ना, लय अवघड आहे. मग तुम्हाला सांगतो मी, मला सर्किटला गवत उपटी नाही. मी उद्या बी नाही, मी 4-5 दिवसानंतर येईन दारू प्यायला. आता नाही जमणार मग यायला. हा ऍक्च्युली काय झालंय, तुमचा दारू पिण्याचा टायमिंग संपलेला आहे, त्यामुळे तुम्ही लवकर येऊन दारू पिलात तर बरं होईल. अहो मॅडम, गंज माझ्या दारू प्यायचा टायमिंग संपलेला आहे, पण संध्याकाळी आपली बायको मला टायमाला जेवायला देणार नाही. मग मी त्या टायमाला कुठं जाऊ? याच्यामुळे मला सर्किटला गवत उपटी नाही आधी. मॅडम, हा अहो तुमचं लयच अवघड झालं हो. ते नाही का मोबाईल मधलं हावचर संपले की लावा फोन टाका रिचार्ज, लावा फोन टाका रिचार्ज. दारूचं पण असं झालं की दारू प्यायला नाही आलं की लावा फोन, दारू प्यायला आले की नाही लावा फोन. हे काहीतरी नवीन अपडेट वगैरे आलं का? हो, आमच्यात हे नवीन अपडेट आलेलं आहे की सरकारकडूनच अपडेट आहे ही की कुठलाच आमचा ग्राहक हा बिना दारू पिता राहिला नाही पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यांना सगळ्या सुख सोयी व्यवस्थित टायमिंगवर पोहोचल्या पाहिजेत, म्हणून रिमाइंड करण्यासाठी तुम्हाला हा सर कॉल होता. मायला मॅडम, आता इथून पुढे आमच्या बेवड्याची लाईफ लय भारी झाली म्हणायची काही. अहो तुम्हाला सांगतो, आमच्या जर नाही लक्षात राहिलं, आम्ही कुठं दारू पिऊन पडलो, तुम्ही आम्हाला लावलाच फोन, या दारू प्यायला, आम्ही गेलो दारू प्यायला. अहो लय भारी जमलंय मॅडम. मी आमचं तुम्हाला सांगतो, आता जास्त ताण राहिलंच नाही. पहिलं बायको घराच्या बाहेर येऊन देत नव्हती, आता कोणाचा कॉल आले की सांगते, आम्ही चाललो बाहेर, आलोच एक पॅक मारून. अहो लय भारी सुद्धा काढी राव सरकार, नाही खरंच एक नंबर सुद्धा काढी. हो. काय अडचण नाही. ते आपल्या दारू पिण्याचा टायमिंग किती आहे? आपलं पहाटे 5 वाजल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत सुरू आहे. काही नंबर वगैरे लागतं का तिथं आल्यावर? काही गरज नाहीये, तुम्ही आल्यावरती मला एकदा फक्त कॉल करा. हा बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, मी लावतो मग तुम्हाला कॉल आल्यावर. ठीक आहे, बाय बाय सर. बाय बाय.